नमस्कार सेविकाताईंनो, आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचं आपलं दुसरं रजिस्टर म्हणजे आपलं जे डेली ट्रॅकर असतं, हजेरी रजिस्टर आणि साठा रजिस्टर हे दोघं आपण एकत्रित चर्चा करणार आहोत. तर डेली रजिस्टर भरत असताना आणि साठा रजिस्टर भरत असताना ते कशी भरायची हे आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला डेली ट्रॅकर ह्याला ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे ABC फोटो म्हणजे आपण जर अंगणवाडी उघडली असेल आणि आपल्याला लाभार्थी तिथं आहार घेत असेल तर त्याचा फोटो आपल्याला इथं कॅप्चर करून घ्यायचा आहे. फोटो कॅप्चर झाल्यानंतर आपल्याला अटेंडंट मॉर्निंग स्लॅक्स म्हणजे आपल्याला उपस्थिती ही नोंदवायची. तर उपस्थिती नोंदवत असताना आपल्याला असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला अटेंडंट लावून घ्यायचं आहे. तर आपण पहिलं काम आपलं फोटो कॅप्चरचं करून घेतलं आहे. दुसरं आपले जे उपस्थिती असतील त्या सर्व लाभार्थ्यांची आपल्याला अशा प्रकारे उपस्थिती लावून घ्यायची आहे. तर उपस्थिती लावून घेतल्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपले लाभार्थी हे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे बघा. तर आपण पूर्ण लाभार्थी हे नोंदवून घेतले जे आपले हजर होते. त्यानंतर आपल्याला तिसरं काम करायचं आहे. तिसरं काम करत असताना आपल्याला THR आणि SCM ह्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपण SCM देत असतो गरम ताजा आहार. तर आपल्याला ते लाभार्थी आपले 3 ते 6 वर्षाचे हे नोंदवून घ्यायचे. नोंदवून घेत असताना अशा प्रकारे आपला पेज ओपन होणार आहे. पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला जो पहिलं आहे SCM त्याला आपल्याला क्लिक करून आपले जे लाभार्थी हजर आहे त्यांना आपल्याला इथं उपस्थित दाखवायचे आहेत. अशा प्रकारे आपलं पूर्ण आपलं आहारासाठी जे लाभार्थी हजर होते ते आपण इथं दाखवून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं बघा इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे 2 ऑप्शन दिसत असतील, तर कुक मील आणि पॅकेज. तर आपण कुक मील म्हणजे जे आहार शिजवून देत असतो तर पहिल्या याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सबमिट हे बटन आपलं ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर अशा प्रकारे आपलं जे आपण गरम ताजा आहारासाठी लाभार्थी नोंदवले ते आपले इथं भरले जाणार आहे. तर हे बघा आपले आहाराचे लाभार्थी देखील इथं नोंद झालेले आहे. तर आपले अशा प्रकारे पूर्ण लाभार्थी दिसतील आणि इथं आपले एकूण हे आपल्याला दिसणार आहे. हे बघा इथं. तर जर अशा प्रकारे आपल्याला हजेरी भरून देखील दिसत नसेल तर आपण रिफ्रेश करून घ्यायचं एकदा. हे बघा रिफ्रेश करून घेतल्यानंतर आपले लाभार्थी आपल्याला दिसणार आहे. आपण रिफ्रेश करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपले लाभार्थी आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटीला क्लिक करायचे आहे. ॲक्टिव्हिटीला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपले ॲक्टिव्हिटी आपल्या समोर येणार आहे. तर जर ॲक्टिव्हिटी क्लिक करत असताना तुम्हाला देखील अशी अडचण येत असेल तर आपल्याला फक्त बॅक व्हायचं आहे. बॅक झाल्यानंतर आपल्याला नेटची वाट बघायची आहे. नेट जर व्यवस्थित आला तर पुन्हा आपल्याला ॲक्टिव्हिटी ही क्लिक करून घ्यायची आहे. तर ॲक्टिव्हिटी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचे आहे. सबमिट म्हटल्यानंतर अशा प्रकारे आपलं पूर्ण एका डेली ट्रॅकरमधली पूर्ण माहिती ही भरली जाणार आहे. त्यानंतर आपल्याला यायचं कुठे आहे, आपल्याला आपलं साठा रजिस्टर स्टॉक रजिस्टरमध्ये आपल्याला यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्टेप बाय स्टेप ही पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. तर स्टॉक रजिस्टर ओपन करत असताना अशा प्रकारे पहिलं जे पेज येईल ते आपलं THR येणार आहे आणि दुसरं पेज ओपन करत असताना SCMला क्लिक करायचं आहे. SCMला क्लिक केल्यानंतर आपल्याला हे आपल्याला सर्व इथं यायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्लस हे जे बटन आहे आपल्या समोर दिसत आहे बघा. तर प्लस याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं ॲड SCM स्टॉक म्हणायचं आहे आणि आपल्याला इथं आपल्याला माहिती भरत असताना आपल्याला जे नेमून दिलेलं आहे, मी मागच्या व्हिडिओत देखील सांगितलेलं आहे, तर तोच आहार आपल्याला इथं सर्व एकत्रित करायचा आहे. जसं आपल्याला पूर्ण आहार एकत्रित करून घ्यायचा आहे. तर एकत्रित आहार म्हणजे आपला गहू 40 ग्रॅम घ्यायचे आहे. त्यानंतर आपले तांदूळ 38 ग्रॅम, त्यानंतर डाळ आपली 10 ग्रॅम, त्यानंतर गूळ साखर 8 ग्रॅम, तेल 10, चणा वाटाणा हे आपल्याला 24 ग्रॅम घ्यायचे आहे. त्यानंतर चटणी, मीठ आणि हळद हे आपल्याला 2-2 ग्रॅम घ्यायचे आहे, म्हणजे 8 ग्रॅम एकत्र करायचे. तर आपले एकत्रित होते 338 ग्रॅम गुणिले आपले जे लाभार्थी आहे एकूण हजर त्यांना अशा प्रकारे गुणिले करून घ्यायचे आणि आलेले उत्तर इथं आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तर 1 ते 138 ग्रॅम 36 जर केले तर इथं आपल्याला टाकायचे आहे 6 किलो 348. हा माझा आजचा साठा रजिस्टर म्हणजे आजचा माझा हा आहार वाटप आहे. तर आपल्याला ॲड स्टॉक म्हणायचं आहे. ॲड स्टॉक केल्यानंतर आपलं अशा प्रकारे आपला जो आहार होता आजचा वाटप तो एकत्रित इथं टाकले गेलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जर SCM क्लिक केलं तर आपलं जे साठा रजिस्टर असतं ते साठा रजिस्टर आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. म्हणजे या साईडला आपलं दिनांक दिसणार आहे. त्यानंतर आपण एकत्रित जो आहार दिला आहे तो इथं दिसणार आहे ग्रॅममध्ये. अशा प्रकारे आपलं रोजचे साठा रजिस्टर हे आपलं इथून भरलं जाणार आहे. म्हणजे खालच्या बाजूवर वरच्या बाजूला अशा प्रकारे आपलं साठा रजिस्टर हे एका महिन्याचं आपलं तयार होणार आहे. आणि
जो आपला एकंदरीत आहार होता त्याच्यामध्ये ही रोजची वाटप ही वजा होत जाणार आहे आणि आपल्याला महिन्याच्या शेवटी इथं एकंदरीत जो आपला आहार साठा आपला शिल्लक आहे तो आपल्याला इथं दिसणार आहे. तर तुम्हाला हे साठा रजिस्टर तुम्हाला नक्कीच समजलं असेल. तर हे साठा रजिस्टर तुम्ही देखील आपल्या इतर भगिनींपर्यंत शेअर करावे अशी आशा करते आणि ते तुम्ही नक्कीच कराल. धन्यवाद.